तळावर आहे आणि पालखी तळावर इथं राहुट्यांची हे जे वारकऱ्यांची कसं काय अवस्था आहे बघितलं का? मी संपूर्ण चित्रीकरण दाखवत आहे इथं कसं काय आता अवस्था झाली बघितलं का? हे बघा का ह्या ठिकाणी राहुट्या झालेला पाऊस आणि ह्या ठिकाणी वारकऱ्यांनी कुणी दिंडीच्या ठिकाणी कुणी ह्या का सगळ्या पालामध्ये पाणी रावट्यांमध्ये सगळं पाणी बघितलं का? ह्या का अशी अवस्था आहे. कस काय अवस्था झाली बघितलं का? ह्या का हे पाऊस काय झालं माऊली? रावटीत पाणी गेलं का काय? हा तेव्हा आता इथं इंदापूरमध्ये भयंकर पाऊस झाला आणि वारकऱ्यांची अवकाशी अवस्था चालली बघितलं का? आता ही रावट्यामध्ये आता वारकऱ्यांनी घेतलेला आराम आणि हे काय असं खांदून बाजूने पाणी काढतं ते बघितलं का? हे हां ठीक आहे. इकडं वारकऱ्यांनी ज्या ठिकाणी रावटीमध्ये पाणी गेलं नाही का नाही त्या ठिकाणी असा आराम हे काय असे ह्या ठिकाणी आराम चाललाय बघा. इथं कसं काय तेव्हा रावट्यांमध्ये पाणी कस काय लय हाल चालल्यात काय? हा आता हे का पाऊस आता हा बर बर बर. आता हे का वारकऱ्या काय तुम्हाला काय वाटतंय वारीचं कस काय हा पण आता या पावसाचं कुणाच्या हातात आहे आता त्याला आल्यावर हा असं आहे ना? बघा माऊली काय म्हणतात आम्हाला त्रास झाला तरी चालेल पण पाऊस पडू द्या. पाऊस महत्वाचा आहे. बघितले का वारकऱ्यांच्या प्रतिक्रिया? ठेवा काय असे एकंदर अवस्था आहे. ठेवा का टिकावाने खांदून हे का असं चाललंय पाणी खांदून बाहेर काढायचं बघितलं कस काय? तेव्हा कसं वारकऱ्यांना खांदो रावट्यात जाणारं पाणी अडवावं लागतंय बघितलं का? हां तरी खाली पाणी आहे आणि तरी सुद्धा जेवणात भुकेल्या पोटाला काहीतरी खाल्ल्याशिवाय मार्ग नाही म्हणून हे का वारकरी खाली पाणी आहे बघितलं का? आणि अगदी पाण्यामध्ये जेवण चाललंय वारकऱ्याचं. हे कसं काय करायचं सांगा?